हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. प्रभवहा. सर्व महाभूतांचे जो उत्कृष्ट असे उत्पत्ती स्थान आहे, हा एक या नामाचा अर्थ, आणि ज्याची उत्पत्ती म्हणजे जन्म, अवतार दिव्य आहेत, श्रेष्ठ आहेत, हा त्याचा दुसरा अर्थ. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते गणली जातात. ही पंचमहाभूते सकृतदर्शनी परस्पर विरोधी गुणधर्माची असली तरी आपल्या शरीरात सुखे नैव नांदतात. ही एक आश्चर्याची गोष्ट. या सर्वांचे फक्त उत्पत्ती स्थानच भगवंत आहे असे नसून त्यांचा सुनियोजनकारही तोच आहे. मुंगीसारख्या अतिशय लहान प्राण्यालाही बुद्धी आहे, भावभावना आहे, तिच्या गरजेनुसार लागणारी ऊर्जा देखील तिच्यात अंतर्भूत आहे. आणि महाकाय व्हेल मासा, हत्ती इत्यादींची शरीर रचना करणारा, त्यांना आवश्यक ती ऊर्जा पुरवणारा भगवंतच आहे. कुठलाही प्राणी हा त्याच्या परीने पूर्ण जन्माला येतो. व्यंगयुक्त प्राणी आढळणे जवळजवळ दुरापास्तच आहे. अपवाद फक्त मनुष्य प्राण्याचा, कारण त्याच्या पाठीमागे बुद्धीचे अलौकिक वरदान दिल्या कारणाने कर्मसिद्धांताच्या नियमात त्याला बंदिस्त केला आहे. तरी देखील व्यंगयुक्त माणसे अत्यल्प आहेत असे म्हणायला काही हरकत नाही. प्रत्येक प्राणी, वनस्पती, कीटक हा त्या अर्थाने स्पेशल, उत्कृष्ट असतो. आज पृथ्वी तलावर सर्व खंड मिळून सुमारे 700 कोटी माणसे आहेत, पण एकही दुसऱ्यासारखा नाही. एकाही माणसाच्या हाताचे ठसे दुसऱ्यासारखे नसतात. इतकी उत्कृष्ट उत्पत्ती प्रयोगशाळेतून एखाद्या शास्त्रज्ञाला करता आली आहे का? तर नाही. म्हणून सर्व महाभूतांचे व सर्व भूतमात्रांचे तो उत्पत्ती स्थान आहे. वयाच्या 16व्या वर्षी भावार्थ दीपिका लिहिणारे ज्ञानेश्वर महाराज, वयाच्या 8व्या वर्षी सर्व वेद जाणणारे शंकराचार्य आणि लहानपणीच विश्वाची चिंता करणारे समर्थ रामदास, या सर्व अवतारात आपणास दिव्यत्वाची प्रचिती येते. ह्या अवतारी पुरुषांचे श्रेष्ठत्व आपल्या मनावर ठसते. प्रभवा या नामाच्या निमित्ताने आपण या विचारांना उजाळा दिला आहे. हरिओम.